नमस्कार, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। महाराष्ट्रातील 13,011 मिनी अंगणवाडी केंद्रांना आता पूर्ण अंगणवाडी केंद्राचा दर्जा लवकरच मिळणार आहे, अशी घोषणा केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी नुकतीच केली आहे। या निर्णयामुळे राज्यातील लाखो लहान मुलांना पोषण आणि शिक्षणाच्या अधिकच चांगल्या सुविधा मिळणार आहेत। मिशन पोषण 2.0 अंतर्गत देशभरातील अंगणवाडी केंद्रांची संख्या तर्कसंगत करण्यासाठी नोंदणीकृत लाभार्थ्यांच्या आधारावरती मिनी अंगणवाडी केंद्रांना पूर्ण अंगणवाडी केंद्रात अपग्रेड केले जात आहे। याच योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 13,011 मिनी अंगणवाडी केंद्रांना आता पूर्ण अंगणवाडी केंद्राचा दर्जा देण्यात आलेला आहे। याशिवाय मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 अंतर्गत पुढील 5 वर्षात प्रत्येक वर्षी 10,000 अंगणवाडी इमारती बांधण्यात येणार आहेत। या योजनेअंतर्गत बांधल्या जाणाऱ्या अंगणवाडी इमारती पारंपरिक अंगणवाडीपेक्षा चांगल्या सुविधांनी युक्त असतील। यामध्ये इंटरनेट, वायफाय कनेक्टिव्हिटी, LED स्क्रीन, वॉटर प्युरिफायर, RO मशीन आणि स्मार्ट शिक्षण उपकरणं यांचा समावेश असेल। केंद्र सरकारनं अंगणवाडी सेविकांच्या मानधनातही वाढ केली आहे। 1 ऑक्टोबर 2018 पासून लागू झालेल्या या नवीन मानधनानुसार अंगणवाडी सेविकांना 4,500 रुपये आणि अंगणवाडी मदतीसांना 3,500 रुपये मानधन मिळत आहे। याशिवाय अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीच्या संधी, 180 दिवसांच्या पगारी गैरहजेरीची परवानगी, प्रसूती रजा, गर्भपात रजा, वार्षिक पानं आणि विम्याचेही लाभ आता दिले जात आहेत। केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी या निर्णयाचं स्वागत करताना सांगितलं की अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ व्हावी आणि त्यांना सरकारकडून चांगल्या सुविधा देण्यात याव्यात यासाठी सरकार तत्पर आहे आणि या निर्णयामुळे राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढेल आणि त्यांना अधिक चांगल्या प्रकारे काम करण्यास प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। म्हणजे आता केंद्रानं मनावर घेतलेलं आहे, म्हणजे नक्कीच अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये वाढ होण्याची आता फार मोठी दाट शक्यता आहे। तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।